भुसावळ शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या रजनी सावकारे यांचा पराभव करत निवडून आलेल्या नगराध्यक्षांविरोधात शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत झालेल्या चौकशीनंतर ते अवैध ठरवण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर गायत्री गौर भंगारे यांना नगराध्यक्ष व नगरसेवक पदावरून अपात्र ठरवण्याचे आदेश अधिकृतरित्या जारी करण्यात आले आहेत। भुसावळ नगर परिषदेत नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते। या जागेसाठी निवडणूक लढवताना संबंधित उमेदवारांनी आपले जात प्रमाणपत्र सादर करून निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी नगराध्यक्षपद भूषवले। मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेत तक्रारी दाखल करण्यात आल्या। या तक्रारींनंतर प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली। जिल्हा स्तरावर कार्यरत असलेल्या जात पडताळणी समितीने या प्रकरणाचा तपास करत सर्व कागदपत्रांची छाननी केली। तपासादरम्यान सादर केलेले जात प्रमाणपत्र वैध नसल्याचे निष्पन्न झाल्याचे समोर आले। त्यानंतर संबंधित प्रकरण शासनाकडे पाठवण्यात आले। या अहवालाच्या आधारे शासनाने कायदेशीर तरतुदीनुसार पुढील कारवाई केली। जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित नगराध्यक्षांना त्यांच्या पदावरून अपात्र ठरवण्यात आले असून त्यांची निवडही रद्द मानण्यात आली आहे। या निर्णयामुळे भुसावळ नगर परिषदेत प्रशासनिक पातळीवर बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र पुढील राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असून नगर परिषदेत सत्ता समीकरण बदलण्याची चिन्हेही दिसू लागली आहेत। शासनाच्या या निर्णयानंतर आता पुढील प्रक्रिया काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नवीन नगराध्यक्षाची निवड, प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि राजकीय घडामोडी यामुळे भुसावळमधील वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे।